नमस्कार. आजच्या माझ्या बोलण्याचा विषय मला आलेला एक टेक्स्ट मेसेज आहे. हा टेक्स्ट मेसेज जरासा अस्वस्थ करणारा वाटला. मी तुम्हाला तो दाखवतोय आणि त्यानंतर माझ्या मनात प्रश्न पडला की असं का वाटलं असावं आणि मला का कळवावं वाटलं असावं. नंतर लक्षात आलं की आपले मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत, संघ स्वयंसेवक आहेत, भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत, जिंतूर शहराचा अध्यक्ष म्हणून काम केलंय. या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करताना जेव्हा सरकार नव्हतं, सरकार होतं, त्याच्या आधीही बरीच वर्ष काम केलंय. एवढ्या जबाबदार पदावर असलेल्या माणसाला मरणाला जवळ करावं वाटावं अशी इच्छा मनात यावी असं काय आहे. मी फोन केला आणि फोन केल्यावर जे जे सत्य उमगत गेलं, काही गोष्टी मी बघत होतो, जे जे सत्य उमगत गेलं ते तुमच्या समोर मला मांडायचं यासाठी की कुणाला वाटो न वाटो, लोक आरोप करोत न करोत, एकूणच बोलणं हे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या बाजूचं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ते आतापर्यंतच्या सगळ्या विषयाला नैसर्गिक न्यायतत्वानुसार ते भाजपच्या बाजूचं वाटतं. जर असेल भाजपच्या बाजूचं तर भाजपचं चुकत असेल तर त्यावेळी त्याचा कान टोचण्याचं काम करणं सुद्धा आवश्यक आहे. एका माणसाचा जीव जाण्याची वेळ येते किंवा त्याला आपला जीव जावा द्यावा असं वाटतंय, ही स्थिती भयंकर का येते. मागच्या काही दिवसापासून सातत्यानं भाजपमध्ये आलेल्या नव्या माणसांच्यामुळं भाजपची काय दुरावस्था होते आहे याविषयी आपण बोलतो. म्हणजे अगदी प्रत्येक वेळेलाच कौतुक करावं असं काही नाही आहे. आपण नगर जिल्ह्यात बघितलं, नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटलांच्यामुळं मागच्या वेळेला भाजपची किती आमदार पडली. म्हणजे अगदी राम शिंदेचा पराभव हा विखेंच्या हस्तक्षेपामुळे होता. म्हणजे तिकडे कोल्हेंचा झालेला पराभव हा विखेंच्या हस्तक्षेपामुळे होता. त्यासोबतच आणखी काही लोकांचा पराभव तिथे झाला. जवळपास 5 जागा पडल्यात विखेंच्या हस्तक्षेपामुळे. हा विषय मांडल्यावर अनेकांना मी भाजपच्या विरोधात बोलतोय असं वाटलं. आता आणखी काही मुद्दे मला मांडायचे. हे राजेश वट्टमवार आहेत. जे मी मुद्दाम नाव आता सांगतोय यासाठी की कळणं आवश्यक आहे, समजणं आवश्यक आहे, भाजपच्या नेत्यांना समजणं आवश्यक आहे. राजेश वट्टमवार, या राजेश वट्टमवारांना आता आपला जीव द्यावा वाटतोय, जीव गमवावा वाटतोय. त्याचं कारण काय असेल तर त्याचं कारण आहे राजेश वट्टमवारांना दिला जाणारा राजकीय त्रास. सध्या वट्टमवार काय करतात हा प्रश्न कोणी विचारला तर भारतीय जनता पक्षात कोणतंही जबाबदारीचं पद न मिळाल्यामुळे किंवा कामाला काहीही न मिळाल्यामुळं त्यांनी आपल्या जिंतूर शहराध्यक्षपद त्यांचं गेलं. त्यानंतर त्यांना काही काळासाठी जिल्हा उपाध्यक्षपद नेमलं, पण पुन्हा नेमू नका असा दबाव आला. मग ते पुढच्या अध्यक्षांनी त्यांना नेमलं नाही. अशा वेळी आपल्या हाती काम असावं, आपण कामात असावं म्हणून साप्ताहिक विवेकच्या वर्गणी जमा करणं, साप्ताहिक विवेकचे परभणीसाठीचे प्रतिनिधी म्हणून काम करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी सुरुवात केली. राहिले संघ कामातच. याआधी भाजपचं सरकार नसताना राजेश वट्टमवारांना त्यांचे एक मित्र होते जे तत्कालीन कामगार राज्यमंत्र्यांचे OSD म्हणून काम करायचे, जे आता निवृत्त झाले, डॉक्टर रवींद्र तांबोळी यांनी त्यावेळेसचे एक अधिकारी कल्याणकर यांच्या मदतीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे काही हॉल मोनापल्ली भाडेतत्वावर या वट्टमवारांना दिलेले होते आणि हाच यांच्या उपजीविकेचं साधन होतं. पुढे काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार गेलं, ज्या काळात काम मिळालं होतं, आणि भाजपचं सरकार आलं. भाजपच्या माणसाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात मिळालेलं काम गमवावं लागलं आणि आपलं डिपॉझिट मिळायला सुद्धा संघर्ष करावा लागला. ही गंमत आहे, संघर्ष करावा लागला. माझ्या एकमेव रोजीरोटीचा आधार माझ्याकडे ठेवू द्या अशी विनंती ते सरकारला करत गेले, पण सरकारमधल्या भाजपच्या माणसाने त्यांचं काही ऐकलं नाही. इथपर्यंत ठीक आहे. हो, काय सरकारी कामं मिळणं न मिळणं हा एका नियमाचा भाग असतो, त्यामुळं ते काय झालं पाहिजे नाही झालं पाहिजे यात मी साक्षीदार यासाठी आहे की तत्कालीन कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना मी बोललो होतो, जगू दे त्याला काहीतरी काम मिळू द्या, काहीतरी करू द्या म्हणून.
ठीक आहे म्हणत त्यांनीही ते पुढे नेलं होतं. पुढच्या सगळ्या कामगार मंत्र्यांशी त्यावेळेला मी बोललो होतो आणि याही कामगार मंत्र्यांशी बोललो. योगायोगाने आताच्या कामगार मंत्र्यांची OSD फडणवीस आहेत, त्यांनाही बोललो होतो. पण पुढे काय, जेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये सुधीर मुनगंटीवार जे आता वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत त्यांनी आणि बबनराव लोणीकरांनी या दोघांनी मिळून जिंतूर मधल्या एका औद्योगिक सहकारी संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली. बरं, ज्या वेळेला नियुक्ती केली त्यावेळेला जिंतूरचे माजी आमदार बोर्डीकर, जेव्हा भांबळे होते, जिंतूरचे माजी आमदार बोर्डीकर यांच्या ताब्यात असलेली ती संस्था होती. आता या संस्थेवर वट्टमवारांना नेमून बोर्डीकरांच्या संस्था ताब्यात घेण्याचा बेत भाजपच्या नेत्यांचा होता. बोर्डीकरांच्यावरती दबाव वाढला आणि बोर्डीकरांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. वट्टमवारांनी त्या संस्थेवर गेल्याबरोबर तिथे कामाला सुरुवात केली. आपली माणसं त्यात जोडली गेली, काही नवी प्लॉट्स काढून दिली. या सगळ्याची परवानगी रितसर जी घ्यायला पाहिजे ती घेऊन केली आणि साधारण वर्ष दीड वर्ष ते त्या संस्थेवर प्रशासक म्हणून राहिले. पुढे बोर्डीकरच विजयी झाले भाजपात येऊन आणि बोर्डीकरांच्या संस्थेवरती स्वतः बोर्डीकर निवडून आले. त्या निवडणुकीत मोठा गोंधळ पण झाला. आता वट्टमवारांच्यासाठी संघर्ष सुरू झाला. आता बोर्डीकरांच्या कन्या आमदार त्यांनी वेगवेगळ्या चौकशा लावल्या. काही चौकशातून हे सुटले, पुन्हा सुटल्यावर नवी चौकशी, असा प्रकार सुरू झाला आणि एक ना एक दिवस राजेश वट्टमवारला आत घालायचंच हा निर्णय पक्का झाला. भाजपात नव्याने आलेल्या बोर्डीकरांनी भाजपच्याच लोकांचं शिरकाण करायला सुरुवात केली होती. अगदी पद्धतशीर शिरकाण करायला सुरुवात केली. म्हणजे भाजपचा जुना कार्यकर्ता तिथून जवळपास तडीपार होऊ लागला होता. खर तर जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला योग्य उमेदवार दिला तर निवडून येण्याची अडचण नव्हती. तिथे वेगवेगळ्या जातीचे, कधी ओबीसी, कधी मराठा असे उमेदवार निवडून येत आलेले आहेत. अशी अडचण नसतानाही बोर्डीकरांच्या कन्येला घेऊन भाजपने विजयी केलं. तो भाजपचा अंतर्गत भाग आहे. पण वट्टमवारांना या पद्धतीनं छळलं जातं आहे, एवढ्या मोठ्या पद्धतीचा त्रास दिला जातो आहे की चक्क मरणाची भाषा करावी लागते. मरणाला कवटाळावं वाटतंय. मी हा विषय संघपरिवारातल्या काही लोकांच्यापर्यंत पोहोचवला, भाजपच्या काही लोकांच्या पर्यंत पोहोचवला, प्रत्यक्ष भाजपच्या अध्यक्षांच्या पर्यंत हा विषय पोहोचवला की नव्याने आलेली माणसं तुमच्याच माणसांचा जीव जाण्याच्या वेळेपर्यंत त्रास देत आहेत हे लक्षात घ्या. पक्ष वाढवावा, नक्की वाढवावा. पायाच्या दगडांनी तक्रार करायची नसते की आम्हाला वर येता आलं. युद्धात हरलेल्या सगळ्या, युद्धात जीव गमावलेल्या सगळ्यांनाच ताम्रपत्र मिळत नसतं. पण मेरी कस्ती थी डुबी वहां जहां पाणी कम था असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये एवढी काळजी तरी भाजपनं घेतली पाहिजे. मित्रवर्य वट्टमवार, जीव देऊ नका, तो द्यायचा नाही आहे. कारण राष्ट्रीय कार्यासाठी आपला जन्म आहे आणि गेलाच तर तो राष्ट्र उभारणीच्या कार्यात जावा. राष्ट्राय स्वाहा इदम राष्ट्राय इदं मम या संस्कारातले आपण आहोत. त्यामुळं असा जीव देऊ नका. येईल आपलेही दिवस चांगले येतील. वाट बघूया त्या दिवसांची आणि भाजपवाल्यांना विनंती करूया की बाबांनो, आम्हाला जगता नाही आलं, या सगळ्या लोकांना जगता नाही आलं तरी मरायला सोयीस्कर होईल असं काही करू नका. एवढंच. नमस्कार.